नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती भाजपकडनं असलेले उमेदवार राहुल ढिकले हे सध्या आता शेवटच्या 2 दिवसांमध्ये प्रचारात आघाडी घेताना पाहायला मिळत आहे। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघामधल्या असलेल्या कामगार वस्तीमध्ये आता सध्या त्यांचा प्रचार सुरू आहे। हो, कशा पद्धतीने प्रचार सुरू आहेत, कसा मतदारांचा कौल आपल्याला मिळतो? जर तुम्ही 5 वर्ष लोकांपर्यंत पोहोचले तर लोकांना तुम्ही नवीन नसता आणि घरचा माणूस म्हणून जनता पण तुम्हाला स्वीकारते। आज मी जिथे जातोय तिथे जनता मला घरचा माणूस, कुटुंबातला सदस्य म्हणून स्वीकारते, कारण 5 वर्ष सतत त्यांच्या मी संपर्कात होतो आणि कामंही ते आपण तेवढे केलेत। विकास कामाच्या माध्यमातून असतील, इतर गोष्टीतून माध्यमातून असतील, जास्तीत जास्त लोकांपर्यंत 5 वर्ष कनेक्ट राहायचा प्रयत्न आपण केला आहे आणि त्याच्यामुळे ज्या भागात जाईल तिथले लोक आज उत्स्फूर्तपणे मला प्रेम देत आहेत, प्रतिसाद देत आहेत। काही वेळात उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांची देखील आपल्या प्रचारार्थ सभा होणार आहे। कशा पद्धतीने या सभेकडे आपण बघताय? साहेबांची सभा म्हणजे एक आमच्यासाठी महत्त्वाचीच गोष्ट आहे आणि त्यांनी जेव्हा जेव्हा नाशिकमध्ये सभा घेतली तेव्हा तेव्हा नाशिकमध्ये विजय हाच मिळालेला आहे। त्याच्यामुळे देवेंद्रजींची सभा ही आजची सगळ्या उमेदवारांसाठी विजयी सभा राहील, हा आम्हाला विश्वास आहे। हो, अनेक आरोप प्रत्यारोप आपल्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे। आपले प्रतिस्पर्धी असलेले आपल्यावर गंभीर आरोप करताय। अवघे 2 दिवस बाकी मतदानाला, काय नेमकं त्यांना सांग? आरोप करण्यापेक्षा प्रूफ देणं गरजेचं आहे। त्यांनी माझ्या ऑडिओ क्लिप एक दाखवली, त्या ऑडिओ क्लिपची शहानिशा केली असता ती फेक निघाली। पोलीस स्टेशनमध्ये त्याची FIR दाखल झाली आणि त्या समोरच्यांवर गुन्हा दाखल झाला। दुसरं, त्यांच्या भावावर उघड पैसे वाटप करताना गुन्हा दाखल झाला। आता आरोप करणं, आता जो भ्रष्टाचारातच न्हालेला आहे आणि ज्याचं दारूचं दुकान त्याच्या मतदारसंघात आहे, त्याच्यावर काय अपेक्षा तुम्ही करणार आहे सांगा? अनेक महत्त्वाचे प्रश्न या मतदारसंघामध्ये आहेत। याच मतदारसंघामध्ये पुढचा येणारा सिंहस्थ कुंभमेळा असेल, अनेक महत्त्वाचे प्रश्न देखील प्रलंबित आहे। आपण मागच्या काळातही त्याचा पाठपुरावा केला आहे। नेमका पुढचा अजेंडा नेमका आपण काय घेऊन मतदारांसमोर जात आहे? पुढचा आमचा जो मतदारसंघ आहे त्याचा विकास करणं, IT पार्कसारखे प्रोजेक्ट आणून तरुणांच्या हाताला रोजगार देणं आणि सिंहस्थ कुंभमेळ्यासारखा धार्मिक जेव्हा एखादा महाकुंभ होतो त्या माध्यमातून विकास कामं जास्तीत जास्त करून घेणं, कारण सिंहस्थाचं फक्त त्या एरियापुरतं नाही तर संपूर्ण नाशकात विकास कामं चालतात आणि त्याच्यामुळे पुढच्या 15-20 वर्षाचं विजन ठेवून जर सिंहस्थाचा आराखडा केला तर मला वाटतं एक चांगलं नाशिक बनण्यास त्याच्यासाठी मदत होईल आणि ते आम्ही नक्कीच या निवडणुकीनंतर आपल्याला दाखवून देऊ। 23 तारखेला आपण बघून घ्यायचं। नक्कीच हे होते राहुल ढिकले आणि येणाऱ्या काळामध्ये जो आहे तो विजय माझा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आणि पुढच्या काळातला जो संपूर्ण सिंहस्थ कुंभमेळा असेल त्या कुंभमेळ्याच्या अजेंडा घेऊन मी आता मतदारांना राहुल ढिकले यांनी दिली। यावर शुभम बोलते, ABP माझा, ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।